हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास घेत आहोत, ज्याचाच आपला आजचा 42वा दिवस आहे. ह्याआधी आपण 41 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने एक एक स्टिच करायचे, कोणकोणते पॅटर्न असतात, वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळे पॅटर्न्स मी तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. एक एक क्लास तुम्हाला बघायचा आहे पहिलेपासून आणि पूर्ण आरीवर्क एकदम फ्रीमध्ये तुम्हाला शिकवून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा स्वतःचं ब्लाऊज आरीवर्क करायची इच्छा असेल तर एक एक क्लास आपला पहिलेपासून बघा आणि फ्रीमध्ये आरीवर्क शिकून घ्या. तर इथून पुढे मी तुम्हाला ॲडव्हान्सचं काम सुरू करून आपले बरेचसे दिवस झालेले आहेत. आता आपण वेगवेगळे डिझाईन्स आपण कवर करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक प्रकारचे डिझाईन दाखवणार आहे. अशा पद्धतीचं बाबा जे वर्क आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेगळी डिझाईन बघणार आहोत, जी की तुम्हाला कुठेही नेक साईडला किंवा स्लीव्जवरती कुठेही तुम्हाला हे यूज करता येईल. ही डिझाईन बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि बनवल्यानंतर खूप छान अशी सुंदर दिसते. बनवायला सोपी, साधी आणि दिसायला खूप सुंदर अशी डिझाईन आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी एक लाईन ओढून घ्या पेन्सिलने, सरळ अशी लाईन ओढून घेऊया. अशा पद्धतीचं सरळ लाईनवरती आपल्याला आज काम करायचं आहे. तर अशी लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला सुई घ्यायचं आहे. लागणारं साहित्य बघूयात. अशा प्रकारचा मी धागा घेतलेला आहे मशीनचा आणि त्याला मी गाठ बांधून घेत आहे. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने काम करायचं असतं, रिंग कशी सेट करायचं, रिंगला कापड कशा पद्धतीने सेट करायचं आहे आणि कशा पद्धतीने कुठून सुरुवात करायची, चेन स्टिच कशी बनवायची, असे बरेच आपले क्लास करून झालेले आहेत बेसिकचे. आता आपण ॲडव्हान्सचं काम करून सुद्धा बरेच दिवस झालेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक एक असे डिझाईन्स मी दाखवत आहे. तर आजची सुद्धा डिझाईन्स खूप सोपी आहे बनवायला. तर आपण काय करत आहोत, सुरुवातीला इथे शुगर बीट्स आपल्या सुईमध्ये घेतलेले आहेत. जी आपली सुई आहे वुडेनची, त्यामध्ये मी शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि आपण जशी चेन स्टिच बनवतो ना त्याच पद्धतीने खालून आपल्याला साधा थ्रेडचा धागा जो आहे ना तो वर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 1 असे आपल्याला शुगर बीट्स लोड करत जायचं आहे. म्हणजे शुगर बीट्स टाकायचं आहे आणि परत चेन स्टिच टाकायचं आहे. अशा पद्धतीने हे पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मणी कशा पद्धतीने स्टिच करायचं हे दाखवलेलं आहे. बेसिकचे व्हिडिओ जे आपले आहेत ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्सच्या कामामध्ये काही अडचण येणार नाही. कारण का बेसिक जर तुम्हाला आलं तर समोरचं कामसुद्धा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने येऊन जाईल. कसं एक एक स्टिच एकमेकांवर अवलंबून आहे. त्यासाठी तुम्ही पहिलेपासूनचे व्हिडिओ बघा आणि सेम त्याच पद्धतीने पूर्ण वर्क तुम्हाला करायचं आहे आणि सोबत जे काही आपण क्लासमध्ये घेतो ना ते लगेच प्रॅक्टिस करत चला, जेणेकरून तुम्हाला एकाच दिवशी जास्तीचं काम होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा अवघड वाटणार नाही. रोजच्या रोज तुम्ही काम करायचं आहे आणि एक एक नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला शिकत जायचं आहे. हळूहळू आपण अशा पद्धतीने सर्व पॅटर्न आणि सर्व डिझाईन कव्हर करत जाणार आहोत. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लाईकसुद्धा नक्की करा, जेणेकरून तुम्ही लाईक केलात ना मला अजून काम करायला इच्छा होणार आहे आणि अजून काम करायला आवड निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी नक्की तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण जी लाईन आपण ओढून घेतली होती ना ती पूर्ण शुगर बीट्सने कवर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी कवर करून दिलेली आहे. आता इथे आपण नॉट ही जी लॉक आहे ना जी स्टिच करायचं आहे. आपला पॅटर्न जो आहे ना अशा पद्धतीचा आहे, बघू शकता. मी साईडला एक लाईन घेत आहे वेगळ्या आकाराची. तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने आधी ड्रॉ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मणी जे आहेत ना व्यवस्थित एका शेपवरती आणि एकाच डिस्टन्स लागले जातील. त्यामुळे आपण ह्या पद्धतीने एक एक आपले जे मणी आहेत ना ते स्टिच करत जाऊ. आता इथे आपण काय केलेले आहेत, 3 मणी शुगर बीट्सचे सोडलेले आहेत आणि त्यामध्ये आपण एक मोती व्हाईट जो असतो ना तो सोडलेला आहे. एकदम सरळ आपल्याला इथे स्टिच करायचं आहे आणि परत आपण बॅक येणार आहोत. मग नंतर दुसऱ्या साईडला इथे आपण सेम तेच प्रोसेस फॉलो करणार आहोत. तुम्ही बघू शकतात
3 मणी मी इथे टाकलेले आहेत टाक्यामध्ये आणि त्यानंतर मोती घेतलेला आहे, व्हाईट मोती, तो सुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे. अशा पद्धतीने मणी टाकून घ्यायचं आहे आणि एक लॉक स्टिच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने मी ते लॉक करून घेत आहे. तुम्ही सेम ह्याच पद्धतीने बघायचं आहे, एकदम लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. आता मी इथे तोच धागा खेचून घेतलेला आहे आणि इथे सेंटर पॉईंट, दोन्हीचा सेंटर पॉईंट जिथे आहे ना तिथे तो धागा वर खेचून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 शुगर बीड्स आणि एक व्हाईट मोती अशा पद्धतीने टाकलेला आहे. एक टाका टाकला, त्यानंतर दुसरा टाका टाकून घेतला, परत मागे आलेला आहे आणि त्यानंतर पलीकडचा जो आपल्याला वेल तयार करायचा आहे तिथे एक टाका टाकून घेऊन त्याच्या कडेच्या पॉईंटला मी टाका टाकलेला आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने लक्ष देऊन बघायचं आहे आणि सेम ह्याच पद्धतीने फॉलो करायचं आहे. आता बघू शकतात मी ह्या पद्धतीने करून घेत आहे. 3 मणी टाकलेले आहेत आणि त्यानंतर इथे एक व्हाईट मोती टाकलेला आहे. ह्याच सेम प्रोसेसने तुम्हाला काम करायचं आहे. हे पूर्ण आपण ह्याच प्रोसेसने सेम कंप्लीट करून घेऊया. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारे करायचं आहे. ही डिझाईन बनवायला सोपी आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. जर तुम्ही एखाद्या डिझाईनमध्ये याचा वापर केला तर तुमची डिझाईन अशी भरल्यासारखी पण वाटते आणि तुम्हाला टाईम पण जास्त लागणार नाही बनवायला. ह्या पद्धतीची तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही हे आता प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला हे कधीही तुम्हाला जमेल, काही अडचण येणार नाही यामध्ये. त्यासाठी तुम्ही हे डिझाईन नक्की ट्राय करून बघायचं आहे. दुसरीकडे सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने एक एक स्टिच लॉक करत जायचं आहे. आता आपल्याला दोन्ही साईडचे जे लाईन्स आपण खेचून घेतलेले आहेत सेम ह्याच पद्धतीने पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. एक एक आपल्याला व्हाईट मोती टाकायचं आहे. तुम्ही इथे गोल्डन मोतीसुद्धा वापरू शकता. बघू शकतात व्हाईट मोती वापरल्याने खूप सुंदर असा लुक आपल्या डिझाईनला येत आहे. मी इथे व्हाईट मोती टाकून घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही मणी तुम्ही वापरू शकता. कट्स पाईपचा सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. मी इथे आपले जे शुगर बीड्स आहे त्याचा वापर केला आहे. एखादी तुम्हाला कट्स पाईपचा यूज करून सुद्धा मी डिझाईन बनवून दाखवणार आहे समोर कोणत्याही व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा छान छान डिझाईन्स आरीवर्कशी रिलेटेड येणार आहेत आपल्या चॅनलवरती, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला आपले असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तसं कमेंटसुद्धा नक्की करा जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येईल. आता हे लास्टचं सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. एक टाका टाकायचा आहे आणि परत दुसरा टाका आपल्याला खाली घ्यायचा आहे सेंटरवरती. तिथून आपल्याला तो दुसरा जो टाका आहे तो टाकायचा आहे. मग इथे परत आपल्याला सेम त्याच पद्धतीने 3 मणी टाकायचं आहे, एक मोती टाकायचा आहे आणि हे स्टिच करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने स्टिच करायचं आहे. एक टाका टाकला, नंतर दुसरा टाका घ्यायचा आहे. मग आपल्याला दुसरा टाका झाल्यानंतर तिसऱ्या टाक्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. ही आपली एंड नॉट द्यायची असते. इथे एंड नॉट दिल्यानंतरच हे आपलं पूर्ण पॅक होऊन जाते. ह्या पद्धतीची आपली डिझाईन असणार आहे. हे तुम्हाला पूर्ण तुम्ही जास्तीचं पण हे बनवून घेऊ शकता. मी थोडंसं तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. एक पॅटर्न तुम्हाला समजावं ह्या पद्धतीने मी तुम्हाला हे छोटंसं बनवून दाखवलेलं आहे. हे तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा यूज करू शकता. वेगवेगळ्या डिझाईन्सवरतीच तुम्हाला हे बनवून घेता येऊ शकतं. तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने पूर्ण प्रोसेस फॉलो करायचं आहे. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सुद्धा सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ही सुद्धा नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. काही अडचणी वाटत असतील तर व्हिडिओमध्ये नक्की विचारा. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटूयात.